हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत घटनेची निर्मिती या टॉपिकवरील पार्ट 2. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शविली होती? पर्याय आहेत: 1. के एम मुन्शी, 2. के संथान, 3. के टी शाह, 4. हुमायूं कबीर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे के टी शाह. स्पष्टीकरण: के टी शाह यांनी भारतात अध्यक्षीय शासनपद्धती असावी असे मत मांडले होते. पण संविधान सभेने संसदीय शासनपद्धती स्वीकारली. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे के टी शाह. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषविलेले नाही? पर्याय आहेत: 1. सुकाणू समिती, 2. प्रक्रिया विषयक नियम समिती, 3. मूलभूत अधिकार उपसमिती, 4. वित्तीय व स्टाफ समिती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे मूलभूत अधिकार उपसमिती. स्पष्टीकरण: डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समिती, प्रक्रिया विषयक नियम समिती आणि वित्तीय व स्टाफ समितीचे अध्यक्ष होते. पण मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मूलभूत अधिकार उपसमिती. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या? अ. भारतीय नागरिकत्व, ब. नागरिकांचे मूलभूत अधिकार, क. राष्ट्रपतीने शपथ घेणे, ड. आणीबाणी विषयक तरतुदी, इ. निवडणूक आयोग आणि त्याची कार्ये. पर्याय आहेत: 1. वरील सर्व, 2. अ, ब, ड आणि इ, 3. अ, ब, क आणि ड, 4. अ, क आणि इ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ, क आणि इ. स्पष्टीकरण: 26 नोव्हेंबर 1949 रोजी काही तरतुदी तात्काळ लागू करण्यात आल्या होत्या. यामध्ये भारतीय नागरिकत्व, राष्ट्रपतीची शपथ आणि निवडणूक आयोगाशी संबंधित तरतुदींचा समावेश होता. पण मूलभूत अधिकार आणि आणीबाणी विषयक तरतुदी 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाल्या. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ, क आणि इ. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. पर्याय आहेत: 1. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. 2. बी एन राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. 3. एन जी आर अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समन होते. 4. प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्पष्टीकरण: संविधान सभेचे मुख्य ड्राफ्ट्समन एस. एन. मुखर्जी होते. एन. जी. आर. अय्यंगार हे मुख्य ड्राफ्ट्समन नव्हते. म्हणून तिसरे विधान अयोग्य आहे. तर हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह होते. बी. एन. राव हे संवैधानिक सल्लागार होते. आणि प्रेम बिहारी नारायण रायझादा यांनी भारतीय संविधान सुंदर हस्ताक्षरात लिहिले होते. म्हणून या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. 1946 मध्ये संविधान सभेच्या उद्घाटनाच्या अधिवेशन प्रसंगी खालीलपैकी कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठविले होते? अ. USA, ब. प्रजासत्ताक चीन, क. ऑस्ट्रेलिया सरकार, ड. कॅनडा सरकार. पर्याय आहेत: 1. फक्त ब आणि क, 2. फक्त अ आणि ड, 3. फक्त ब आणि ड, 4. फक्त अ, ब आणि क.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे फक्त बाणिक. स्पष्टीकरण. संविधान सभेच्या उद्घाटनावेळी अमेरिका, प्रजासत्ताक चीन आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांनी सदिच्छा संदेश पाठविले होते. पण कॅनडा सरकारचा त्यामध्ये समावेश नव्हता. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फक्त बाणिक. प्रश्न क्रमांक 26. भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले आहे? पर्याय आहेत. 1. डॉक्टर बी.आर. आंबेडकर. 2. पंडित जवाहरलाल नेहरू. 3. सर आयव्हर जेनिंग्स. 4. सर हेनरी मेन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सर आयव्हर जेनिंग्स. स्पष्टीकरण. सर आयव्हर जेनिंग्स यांनी भारतीय संविधानाला जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान असे म्हटले आहे. भारतीय संविधानामध्ये विविध देशांच्या राज्यघटनांमधील अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. म्हणून भारतीय संविधान खूप सविस्तर आणि विस्तृत मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सर आयव्हर जेनिंग्स. प्रश्न क्रमांक 27. जोड्या लावा. संविधान सभा. अ गट म्हणजे समिती आणि गट म्हणजे अध्यक्ष. अ सुकाणू समिती. ब अधिकारपत्र समिती. क मूलभूत अधिकार उपसमिती. ड अल्पसंख्याक उपसमिती. अध्यक्ष आहेत. 1. एच. सी. मुखर्जी. 2. जे. बी. कृपलानी. 3. राजेंद्र प्रसाद. 4. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. पर्याय आहेत. 1. अ4. 3. क2. डेक. 2. अ3. ब4. क1. ड2. 3. अ2. बेक. क3. 4. 4. अ3. ब4. क2. डेक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद. अधिकारपत्र समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. मूलभूत अधिकार उपसमिती जे. प्रश्न क्रमांक 28. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? पर्याय आहेत. 1. 1938. 2. 1939. 3. 1940. 4. 1942. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1940. स्पष्टीकरण. 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये इंग्रजांनी प्रथमच संविधान सभेची मागणी मान्य केली होती. प्रश्न क्रमांक 29. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या? पर्याय आहेत. 1. 2. 2. 4. 3. 3. 4. 5. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3. स्पष्टीकरण. 1930 ते 1932 या काळात लंडनमध्ये एकूण 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या. या परिषदांमध्ये भारताच्या घटनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यात आली होती. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 30. 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या? अ. नागरिकत्व संबंधी तरतुदी. ब. निवडणुका संबंधी तरतुदी. क. तात्पुरत्या संसदेसंबंधी तरतुदी. ड. मूलभूत अधिकार. पर्याय आहेत. 1. अ आणि ब. 2. क आणि ड. 3. क आणि क. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ, ब आणि क. स्पष्टीकरण. 26 नोव्हेंबर 1949 रोजी काही तरतुदी तात्काळ लागू करण्यात आल्या होत्या. यामध्ये नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरत्या संसदेसंबंधी तरतुदींचा समावेश होता.
पण मूलभूत अधिकार 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ. बा आणि क. प्रश्न क्रमांक 31. जोड्या लावा. घटना समितीच्या महिला सदस्य. अ गट म्हणजे सदस्य आणि गट म्हणजे मतदारसंघ. अ. सरोजिनी नायडू. मालती चौधरी. क. दाक्षायणी वेलायुधन. द. राजकुमारी अमृत कौर. मतदारसंघ आहे. 1. संयुक्त प्रांत व बेरार. 2. बिहार. 3. ओरिसा. 4. मद्रास. पर्याय आहेत. 1. अ2 बेक क4 3. 2. अ2 3 क4 देख. 3. अ3 ब2 क1 4. 4. अ4 ब2 क3 देख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे सरोजिनी नायडू बिहार, मालती चौधरी ओरिसा, दाक्षायणी वेलायुधन मद्रास, राजकुमारी अमृत कौर संयुक्त प्रांत व बेरार. म्हणून योग्य जोड्या आहेत अ2 3 क4 देख. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? पर्याय आहेत. 1. वल्लभभाई पटेल. 2. जवाहरलाल नेहरू. 3. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. स्पष्टीकरण. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. प्रश्न क्रमांक 33. पुढीलपैकी योग्य रीतीने जुळलेली जोडी सांगा. भारतीय संविधान सभेतील प्रतिनिधी आणि त्यांनी प्रतिनिधित्व केलेला प्रांत. अ. के. एम. मुंशी बॉम्बे. वल्लभभाई पटेल बॉम्बे. क. फिरोज गांधी संयुक्त प्रांत. ड. राजेंद्र प्रसाद बिहार. इ. के. सी. नियोगी बॉम्बे. पर्याय आहेत. 1. त ब क ड आणि इ. 2. क ब क आणि ड. 3. ब आणि ड. 4. क आणि ड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. स्पष्टीकरण. के. एम. मुंशी बॉम्बे हे बरोबर आहे. वल्लभभाई पटेल बॉम्बे हे बरोबर आहे. फिरोज गांधी संयुक्त प्रांत हे बरोबर आहे. राजेंद्र प्रसाद बिहार हे बरोबर आहे. पण के. सी. नियोगी हे बॉम्बेचे प्रतिनिधी नव्हते. म्हणून योग्य उत्तर आहे अ. ब क आणि ड. प्रश्न क्रमांक 34. डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात कारण अ. त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. ते घटना समितीचे अध्यक्ष होते. क. ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. योग्य पर्याय निवडा. 1. अ आणि ब. 2. ब आणि क. 3. फक्त क. 4. फक्त ब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त क. स्पष्टीकरण. उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष नव्हते. मात्र ते संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फक्त क. प्रश्न क्रमांक 35. घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपायसुद्धा ठरू शकेल, असे मत कोणी व्यक्त केले होते? पर्याय आहेत. 1. पंडित नेहरू. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3. महात्मा गांधी. 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी. स्पष्टीकरण. घटना समिती ही केवळ संविधान तयार करणारी संस्था नसून समाजातील विविध प्रश्न सोडविण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे मत महात्मा गांधी यांनी व्यक्त केले होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 36. 13 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? पर्याय आहेत. 1. सुचेता कृपलानी. 2. सरोजिनी नायडू. 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 4. पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. स्पष्टीकरण. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. यानंतर 22 जानेवारी 1947 रोजी हा ठराव स्वीकारण्यात आला. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? पर्याय आहेत. 1. सुकाणू समिती. 2. केंद्रीय अधिकार समिती. 3. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांची समिती. 4. प्रांतीय संविधान समिती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे केंद्रीय अधिकार समिती. स्पष्टीकरण. जवाहरलाल नेहरू हे केंद्रीय अधिकार समिती म्हणजेच युनियन पवर्ज कमिटीचे अध्यक्ष होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांशी संबंधित सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केंद्रीय अधिकार समिती. प्रश्न क्रमांक 38. भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते? पर्याय आहेत. 1. प्रांतिक विधानसभांमधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त प्रांतांमधून 4 सदस्य आणि संस्थानांमधून 93 सदस्य. 2. प्रांतिक विधानसभांमधून 294 सदस्य, मुख्य आयुक्त प्रांतांमधून 4 सदस्य आणि संस्थानांमधून 91 सदस्य. 3. ब्रिटिश प्रांतांचे 291 सदस्य, मुख्य आयुक्त प्रांतांमधून 3 सदस्य आणि संस्थानांमधून 95 सदस्य. 4. ब्रिटिश प्रांतांचे 292 सदस्य, मुख्य आयुक्त प्रांतांमधून 5 सदस्य आणि संस्थानांमधून 92 सदस्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्पष्टीकरण. फाळणीपूर्वी संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 389 होती. यामध्ये प्रांतिक विधानसभांमधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त प्रांतांमधून 4 सदस्य आणि संस्थानांमधून 93 सदस्य यांचा समावेश होता. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 39. पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पर्याय आहेत. 1. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 2. 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला. 3. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली. 4. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची तत्त्वे सोव्हिएट रशियाच्या घटनेवरून घेतली आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्पष्टीकरण. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. परंतु भारतीय राज्यघटना प्रत्यक्ष अंमलात 26 जानेवारी 1950 रोजी आली. म्हणून पहिले विधान सत्य नाही. तर 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द सरनाम्यात जोडले गेले. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 40.
भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन कोणत्या दिवशी झाले? पर्याय आहेत. 1. 26 नोव्हेंबर 1949. 2. 26 जानेवारी 1950. 3. 24 जानेवारी 1950. 4. 9 डिसेंबर 1949. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 24 जानेवारी 1950. स्पष्टीकरण. संविधान सभेचे अंतिम अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी झाले. याच दिवशी सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षा केल्या. तसेच जन गण मन राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 24 जानेवारी 1950. तर याप्रमाणे आपण घटनेची निर्मिती या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत. हा आपला पार्ट 2 होता. यापुढीलही प्रश्न येणार आहेत. त्यामुळे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.